मी पूर्ण अभ्यास करून शहरवासियांची मतं आजमावून माझ्या स्वप्नातील कोल्हापूर उभं करण्याच्या हेतूनं जाहीरनामा तयार केलाय. महानगरपालिकेत सत्ता आली तर विद्यार्थी महिलांना मोफत बस, नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरं आणि विशेष म्हणजे शहरातील माता भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी 19 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करणार असल्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 10 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निकम पार्क इथं आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 10 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी निकम पार्क इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या सुरुवातीला प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार दत्ताजी टिपुगडे यांनी मनोगत व्यक्त करत माजी नगरसेवक महेश सावंत यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या खास शैलीत महायुतीच्या नेत्यांवर टीका करताना आमदार सतेज पाटील या निवडणुकीत सर्वांना पुरून उरतील असा विश्वास व्यक्त केला. आज कोल्हापूर शहरामध्ये वस्तुस्थिती पाहता नवीन एक साहेब टॅगलाईन जुनीच आहे पण नवीन एक मन चालू झाली माझ्याकडून, सौ सोनार घ्यावर एक लोहार. एकटं लढतात. आता इथली सभा झाली की माझ्या इथे येणार, माझ्या इथून झाल्यानंतर परत कुठेतरी जाणार. म्हणजे एका व्यक्तीला भिवून अखंड महाराष्ट्र राज्यातलं मंत्रिमंडळ वारंवार कोल्हापुरात येतं, त्याला कोल्हापूर शहर म्हणतात. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आपण पूर्ण अभ्यास करून शहरवासियांची मतं आजमावून घेत आपल्या स्वप्नातील कोल्हापूर उभं करण्याच्या हेतूनं जाहीरनामा तयार केला असल्याचं सांगितलं. वाचायला पाहिजे, कारण की यामध्ये प्रचंड कष्ट मी घेतलेला आहे. हा जाहीरनामा फक्त तुम्हाला दाखवायचा, तुम्हाला सांगायचा म्हणून मी केलेला नाही. माझं स्वप्न यामध्ये आहे की या कोल्हापूर शहरासाठी बंटी पाटील म्हणून मी काय करणार, हे माझ्या स्वप्नातल्या सगळ्या ज्या माझी इच्छा आहे किंवा ज्या तुम्ही सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या जाहीरनाम्यामध्ये आम्ही केलेल्या आहेत. विशेष करून महिलांसाठी मला मुद्दामून सांगायचं आहे की महिलांसाठी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की आमच्या माता भगिनी किंवा आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे KMT बसमध्ये प्रवास करतील त्यावेळी 100% त्यांना प्रवास मोफत असेल, या पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. त्यामुळे ज्यांचं कोल्हापुरात माहेर आहे तिकडे जायला हरकत नाही सारखं. त्यामुळं KMTचा प्रवास हा 100% मोफत महिलांसाठी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आम्ही करण्याचा निर्णय घेतले. महिलांसाठी आज आमच्याकडे एक सूचना आली की आज नोकरीवर असणाऱ्या नवरा बायको आहेत की दोघंही नोकरीवर जातात, बाळ झालंय, माहेर कुठेतरी बाहेरच आहे, सासरी कोण नाही, अशी अवस्था अनेक आमच्या नोकरी करणाऱ्या महिलांची. आणि म्हणून बाळ कुठं ठेवायचं 8 तास, तर पाळणा घर ज्या पद्धतीने डे केअर असतो लहान मुलांचं संगोपन करण्यासाठी अनेक शहरामध्ये ते असतं की नोकरीला जाताना आमची आई मुलाला सोडून जाते आणि संध्याकाळी नोकरीवर येताना घेऊन जाते. तसंही काही गोष्टी झाल्या पाहिजेत अशी भूमिका काही लोकांनी मांडली, तेही आम्ही करतो. त्याचबरोबर या शहरामध्ये महिलांना सुरक्षित फिरता यावं यासाठी 19 कोटी रुपये खर्चून उद्याच्या भविष्यकाळात CCTVचं जाळं आम्ही या कोल्हापूर शहरामध्ये संपूर्णपणे या ठिकाणी करतो. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय मगदूम यांनी गेली 5 वर्ष आपण जनतेसाठी अहोरात्र कष्ट केल्याचं सांगितलं. त्यांनी मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन केलं. यावेळी उमेदवार राहुल इंगवले, दीपा मगदूम, प्रणोती पाटील यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक किसनराव कुराडे, दत्ता बामणे, आनंदराव किल्लेदार, प्राध्यापक निवास पाटील, रोहिणी साळुंखे, शुभम पाटील, प्रताप जाधव, अमित सासणे, दीपक दिंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.